नमस्कार मंडळी, गावरान स्वाद या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीची रेसिपी बघणार आहोत. हा मेनू बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर बेसिक मसाले, हिरवी मिरची, सांबार, टोमॅटो, कांदा हे सगळं घ्यायचं. कांदा बारीक चॉप करून घ्यायचा. हवं त्या आकारात हवं तसं आपण कांदा हा बारीक कट करून घेऊ शकतो. बघा, अशा पद्धतीत कांदा बारीक कट करून घ्यायचा. नंतर लगेचच कांदा कट झाल्यानंतर आपण टोमॅटो बारीक कट करून घेऊ. अशा पद्धतीत बारीक टोमॅटो झाल्यानंतर टोमॅटो आमटासाठी एकच घेतलं. हवं असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता, नाहीतर नाही घेतलं तरी चालेल. टोमॅटोने ही वेगळी चव येते. आंबट तिखट असं आपलं पिठलं खायला सुरेख आणि छान लागतं, म्हणून मी इथे घेतलेलं आहे. नंतर गावरानी लसूण, बारीक केलेला कांदा, बेसिक मसाले, ही आपली उकळी. चला तर स्टार्ट करू. हिरवी मिरची आणि गावरानी लसूण घ्यायचा. दन बारीक वाटायचा. दन बारीक वाटल्यानंतर चांगले एकजीव करायचं. बघा, थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि वाटून घ्यायचं. जेवढं हातानं बारीक वाटेल तेवढे छान त्यामध्ये चव येते. आपण मिक्सरलाही वाटलं असतं, पण मिक्सरला जेवढी हाताने वाटले एवढी चव येत नाही. एका प्लेटमध्ये वाटलेले हिरवी मिरच्या ठेसा वेगळा काढून घ्यायचा आणि ही उकळी धुवून घ्यायची. नंतर फोडणीसाठी हे पाणी आपल्याला समोर लागतं. कढई ठेवा, त्यामध्ये टाका तेल. पिठलं करताना तेल हे कमीच लागतं. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त तेलाचा वापर करू शकतो. राई, लसूण, जिरं टाकून छान तडका बसू द्यायचा. नंतर टाकायचा कांदा. कांदाही चांगला परतू द्यायचा. परतल्याशिवाय कच्चं लागत नाही, चव वेगळीच येते. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरचा ठेसा टाकू. ठेशालाही चांगलं खमंग फोडणी द्यायची. नंतर हळद टाकू. छान परतून घेऊ. नंतर त्यामध्ये टोमॅटो चिरलेला टाकू. त्यालाही चांगलं परतून घेऊ. टोमॅटो हा शिजला पाहिजे. त्यानंतर थोडं चवी प्रमाणात मीठ टाकून टोमॅटो हा चांगला शिजतो. कोथिंबीर भरभरून टाकायची. पिठल्याला कोथिंबीरशिवाय चव नाही. कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकता. कोथिंबीरने हे पिठलं सुरेख आणि अप्रतिम खायला लागतं. आणि हे उकळी धुतलेलं पाणी, ठेशाचं पाणी आपण ॲड करायचं. चांगलं गरं फिरून घ्यायचं. फिरल्यानंतर पाणी ॲड करायचं. तुम्ही बेसन पिठलं करताना प्रमाण कमी जास्तही करू शकता. मला जास्त लागत होतं म्हणून मी जास्त प्रमाण घेतलं. यामध्ये हिरवी मिरचीचाही वापर जास्त केलेला आहे, कारण की आमच्या कारभाराला तिखट लागतं. झाकण ठेवून एक उकळी आणायची. उकळी आल्यानंतर पूर्ण गरं फिरवायचं. आणि एक वस्तू तुम्हाला मी दाखवते, त्या वस्तूनं हटायचं. ती तुम्हाला समोर दिसेलच ती काय वस्तू आहे ते. पहिले आपली आई वगैरे तुराट्याची फेटणी असायची. त्या फेटणीने चांगलं फेटायचे. त्यात वेगळीच चव होती. तुम्ही जर गावाकडचे असाल तर तुम्हाला ते माहीत आहे. ही माझ्याकडे स्टीलची आहे फिरणी. फेटणी आपण काहीही म्हणू शकतो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव आहे. त्यामध्ये बेसन टाकून चांगलं गरं फिरवायचं. गॅसचा फ्लेम कमी करायची. गॅसची फ्लेम फुल नाही ठेवायची, कारण की बेसनातलं पाणी असं उडतं हातावर, त्यामुळे हात भाजायची शक्यता असते. हळूहळू फेटणीनं फेटायचं. दोन्ही हात एकसारखे चालू द्यायचे. त्यामुळे एकजीव व्हायला मदत होतं. गाठी राहत नाही. एकजीव चांगलं होते. आपल्याला जर फेटणीने बेसन शिजत घट्ट होत आल्यानंतर ते फिरवायला आपल्याला जड जातं. नंतर आपण पळीचाही वापर करून त्याला गरं फिरू शकतो. चांगले एकजीव होईपर्यंत गरम आहे तोपर्यंतच फेटायचं.
असं पळीचा वापर करून चांगलं फेटायचं. त्याला चवही वेगळी येते आणि गाठी लागत नाही. खायलाही एकदम छान लागते. नंतर वरून कोथिंबीर टाकायची. पुन्हा 5-7 मिनटं कमी आचेवर वाफ द्यायची. नंतर आपल्या कारभाऱ्याला खुश करण्यासाठी असं सुरेख ताट वाढायचं. कारभारी खुश, आपणही खुश. बघा, गरम गरम बेसन, कांदा, लोणचे, हिरवी मिरची आणि ज्वारीची भाकरी. कसा होता मग आजचा बेत? आवडला ना तुम्हाला? अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या गावरान मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करा आणि माझ्यासोबत जोडले जा. बघा, मी खाऊन बघते अगोदर, नंतर देते कारभाऱ्याला. आवडला की नाही मग आजचा बेत? बघा किती सुंदर आहे. असं तुम्हीही करून पहा. नक्की ट्राय करा. खूप छान लागतो. पिठलं गावाकडचं. अशी भाकरी तुम्हाला नेक्स्ट टाईम बघायची असल्यास मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की करून दाखवेन. हे बघा, आमच्या अंगणातले फुलं आहे ना सुरेख. कोणती फुलं म्हणतात त्याला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आहे ना, कलर किती सुंदर आहे त्याचा बघा. आवडला ना तुम्हाला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.